जरा सफोकेट होतंय. मी एसी बंद करतो. मी एक काम करते, मी स्प्रे मारते, चालेल का? मागची विंडो मी एली आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी ऍक्च्युली गाडीत मारत होते, चुकून तुझ्या डोळ्यात गेलं. अनुज आपण पाणी लावूया, बरं वाटेल. आगाग होतीये खूप डोळ्यांची. अनुज एली शटा प्यार एली. अनुज पाणी. कुसुम पाणी घे. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी अनुज. हा कोणाचा नंबर आहे? आमचा हा असा फोटो कोणी काढला असेल आणि अनुजला का पाठवला? चल आपण निघूयात. आवडले का फोटो? अनुजलाही पाठवले होते. मला वाटलं फोटो बघून तर लगेच कॉल करेल, पण नाही केला. तुला आवडले ना फोटो? कोण बोलतंय? प्रश्न तू नाही करायचा, आता मी बोलणार आणि तू ऐकायचं. पण ते फोटो मला का पाठवले? म्हणजे माझा तर चेहराही दिसत नाहीये त्यात. त्या फोटोत मीच आहे, हे कशावर? कच्चा लिंबू समजलीस मला? चेहऱ्याचा काय घेऊन बसलीस ग? त्या फोटोत अनुज बरोबर तू आहेस हे सिद्ध करायला मला जास्त वेळ लागणार नाही, कळलं? काय हवंय तुला? हुशार आहेस. मुद्द्याचं बोलणारी माणसं मला फार आवडतात. जास्त काही नाही, 50,000 रुपये. आणि नाही दिले तर? तुमचा हा जो एक दूजे के लिए सिनेमा आहे ना, हा सबके लिए होईल. तुमचे फोटो अख्ख्या फॅमिलीला दाखवेन मी. आणि तसंही जेपी सरांचा पर्सनल नंबर आहे माझ्याकडे. हे बघ, मी तुला सांग, आता हा नंबर मला कोणी दिला, मला कुठून मिळाला, याचे फालतू प्रश्न तू विचारणार नाहीस, करेक्ट ना? पुन्हा करेन मी फोन. हॅलो. याचा अर्थ सनी आम्हाला ब्लॅकमेल करत नव्हता. मग हा कोण आहे? शोधावं लागेल. शशांक, अगदी खरं सांग, हे एवढे पैसे कुठून आणलीस तू? बाबा, तुम्ही कशाला टेन्शन घेता? अरे टेन्शन घेण्यासारखंच वागत आलायस तू आजपर्यंत. एक कर्ज फेडण्यासाठी दुसरीकडचं कर्ज काढायचं. असं काही केलं असेल तर आत्ताच सांग रे बाबा. हे बघ, आता कधीतरी एकदम 10 लोक दारातून उभे राहिले ना पैसे वसूल करण्यासाठी. आता नाही रे सहन करायची ताकद माझ्यात. आतापर्यंत आबरूचे धेंडवडे निघाले तेवढे बास. बाबा तुम्ही शांत व्हा. मी खरं सांगतोय, हे सगळे पैसे मी माझ्या डोक्यानं कमावले. तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर हा सगळा माझ्या मेहनतीचा पैसा आहे. मग ठीक आहे. श्रीमंत लोकांची अशी सिक्रेट हाती लागली आहेत की त्यातून स्वार्थ परमार्थ दोन्हीही साध्य करता येणार आहे. इनफ इज इनफ. का राग आला तुला आता? म्हणजे तुला राग आला की तू मला वाटेल ते बोलायचं आणि मी सगळं ऐकून घ्यायचं. काल आपला प्लॅन कॅन्सल तू केलास आणि तू निघून गेलास तिच्याकडे. मी काय करणं अपेक्षित होतं या सगळ्यात? एली, काल तू कार मध्ये कसं बिहेव करत होतीस? ती कुसुम साधी आहे म्हणून. तिच्या जागी दुसरी कोणीही मुलगी असती ना तरी तिला लगेच डाऊट आला असता आपल्यावर. अनुज, मला तुला हेच सांगायचं. एली, मला या सगळ्याचा कंटाळा आलाय. अनुज प्लीज, मला काय म्हणायचंय ते ऐकून. मला नाही ऐकायचं एली. आणि मला इथून पुढे तुला भेटायचंही नाहीये. इनफ इज इनफ. अनुज, आय एम सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, पण प्लीज फक्त एक चान्स दे मला. त्यानंतर तू जे म्हणशील ना ते मला मान्य आहे. एली, मला नाहीये इंटरेस्ट. आणि आता मला खूप महत्वाची मीटिंग आहे. प्लीज. आय नीड मनी. किती हवेत?
माहित नाही, पण अर्जंट आहे. ठीक आहे, हवेत तेवढे काढून घे. अनुज, फक्त एकदा ऐकून घे मला काय म्हणायचंय ते. यासाठी हवे आहेत मला पैसे. माझं अनुज सरांकडे थोडं काम होतं म्हणून आले. एवढं काय महत्वाचं काम होतं ऑफिसमध्ये? एवढं बरं नसताना का आलीस ऑफिसला? एवढं काय महत्वाचं काम होतं? कुमसुम, डोंट वरी, आय एम फीलिंग बेटर नाउ. मला थोडं अर्जंट काम आहे, मी निघते. हे तर अनुजचं कंपनीचं कार्ड आहे ना? हो, ॲक्च्युली ते वेंडर्स आणि सप्लायर्सना पेमेंट करायचं होतं म्हणून अनुज सरांनी दिले. जर साईटवर मटेरियल वेळेत पोचलं नाही तर काम थांबून राहतं आणि अकाउंट्समधून बिल प्रोसेस व्हायला वेळ लागतो ना, म्हणून कार्ड दिलं होतं. डोंट वरी, मी अकाउंटमधून परत रिएम्बर्समेंट करून घेईन. एवढे पैसे ह्यांच्याकडे कुठून आले? एक्झॅक्टली, मी पण तुला हेच विचारणार होते. आंटी, तू तर म्हणाली होतीस की त्याची सगळी इन्व्हेस्टमेंट ही फ्रॉड. घरी जर कोणी ऐकलं ना तर आपल्याला घराच्या बाहेर काढतील. अगं हा काय जोर आहे, आपल्याला फाइंड आउट करायला हवं. फाइंड आउट तर करायलाच पाहिजे. पण देशमुखाने सगळे पैसे परत केले ना तर त्यात नुकसान आपलंच आहे. अगं तुझा नेक्स्ट प्लॅन रेडी असेल ना? पण ह्या पैशांबद्दल जर घरच्यांना कळलं तर आपला प्लॅन तर फ्लॉपच होईल. अगं घरी कळलं तर ना. हा, देशमुख पैसे घेऊन इथे आले होते हे फक्त तुला आणि मलाच माहिती आहे. आणि आपण हे कोणाला सांगायचंच नाही, राईट? राईट. आता ह्या पैशावरून देशमुखांच्या घरी कसा वाद होतोय ना ते तू बघच. हॅलो मृदुला. हॅलो, रीना बोलते, अनुजची काकी. तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं. हा बोला ना. अनुजने शशांकची उधारी चुकवण्यासाठी काही पैसे दिले होते. ते अजून पैसे परत नाही केले. पण मगाशी बाबा, म्हणजे तुम्ही पैसे नाही जरी दिले तरी आमच्याकडचं कोणीच बोलणार नाही आणि दारात पैसे मागायला सुद्धा येणार नाही. एक तुला ऍडवाइस देते, नातं टिकवायचं असेल ना तर आपापसात पैशाचा व्यवहार कधीच करू नये आणि त्यात मुलींच्या सासरच्यांसोबत तर कधीच नाही. एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. बाबांनी आधी 15,000 रुपये दिलेत तुम्हाला आणि इनफॅक्ट थोड्या वेळापूर्वी ते पैसे घेऊन तुमच्याचकडे येत आहेत. कमाल आहे. सकाळपासून मी घरीच आहे. देशमुख इथे आलेच नाही. आता तू म्हणतेस तर येतील ते. ठेवते.
मृदुला जरा पाणी आण ग, बाहेर खूप ऊन आहे. अगं मी रुपाली, कुसुम आणि अनुजरावांसाठी काय आणलंय बघ. एवढी खरेदी, बाबांकडे इतके पैसे कुठून आले? अनुजला पैसे परत न करता त्या पैशातून ही खरेदी तर केली नसेल ना? अहो भूक येते, लागतच राहणार. कसं आहे, तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल तुम्ही नियमित भरता ना, तसाच हा हप्ता नियमित भरायचा, लाईफ लॉंग. ए फार बोललास तू. आणि एवढीच हिंमत असेल ना तुझ्या अंगात, तर समोर ये आणि पैसे घेऊन जा. अरे हळूहळू, ज्यांचे हात दगडाखाली असतात ना, त्यांनी अशा पोकळ धमक्या देऊ नये. कसं आहे, मीडियाला नेहमी नवीन खाद्य हवं असतं. आता यातला एखादा फोटो चुकून मीडियाच्या हाती लागला तर काय होईल? विचार कर. मी कोणालाही घाबरत नाही. अर्थातच, म्हणून तर तू इतकं मोठं धाडसी पाऊल उचललंय. पण मला वाटतं तू एकदा अनुज सरनोबतांना फोन करून त्यांच्याशी बोलायला हवं. कदाचित त्यांचा निर्णय तुझ्यापेक्षा वेगळा असेल. तसंही मला काही घाई नाही. लिसन, मी कोणालाही फोन करणार नाही आणि कोणालाही काहीही विचारणार नाही. तुला जे करायचंय ते कर. एक प्रॉब्लेम संपत नाही तोपर्यंत दुसरा प्रॉब्लेम तयार असतो. आधीच त्या सनीच्या प्रकरणावरून अनुज माझ्याशी बोलत नाहीये, चिडलाय माझ्यावर. त्यात हे ब्लॅकमेलरचं कळलं ना तर ब्रेकअपच करेल. नाही, हा माणूस कोण आहे हे शोधून काढायलाच हवा. फक्त तोपर्यंत पेशन्स ठेव. याला पैसे देऊन त्याचं तोंड बंद ठेवावंच लागेल. सुहासिनी ऐक ना, म्हणजे मला असं वाटतं की तू अनुजला असं सांग ना की कुसुमच्या आई वडिलांना चारधाम यात्रेला पाठव म्हणून. नाही म्हणजे मी असं ऐकलंय की सासू सासऱ्यांना चारधाम यात्रेला पाठवलं की पुण्य लागतं. हो बरोबर आहे. बरं झालं मला आठवण केली रीना. मी बोलते अनुज, त्याला सांगते. सुहासिनी, पण प्लीज ही गोष्ट तू कुसुमला सांगू नकोस. का? आपण सरप्राईज देऊ ना तिला. आणि तसंही तिच्या आई वडिलांसाठी आपण काही केलं तर ते तिला आवडणार नाही. त्याचे पैसे ती तुला देईल. पटतंय मला. सासू सासऱ्यांना यात्रेला पाठवण्याचं पुण्य अनुजलाच मिळू दे. बोलते मी त्याच्याशी. अब आहे का माझा. याला म्हणतात एका दगडात अनेक पक्षी मारणं. दादा तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले? आज तू इथे कशी काय? मला आणि अनुजला बाबांनी बोलवलं होतं, पण तू माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीयेस दादा. तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले? तू काही लपवतोयस का माझ्यापासून? सांगत का नाहीयेस? दादा त्या दिवशी तू ऑफिसमध्ये पैसे मागायला आला होतास. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. बाबा म्हणाले मला की तुझा बिझनेस चांगला चाललाय. हो, चांगला चालू आहे ना. पण दादा खरंच काही प्रॉब्लेम नाहीये ना? तू पण ना बाबांची मुलगी शोधतेस. तेही माझ्यावर संशय घेतात, तूही संशय घे. अगं मी मोठा भाऊ आहे तुझा, थोडा तरी रिस्पेक्ट ठेव माझा. तुला काय वाटतं हे पैसे मी चोरून आणलेत? मी तुला जाब विचारत नाहीये दादा.
मला तुझी काळजी वाटते म्हणून तुला माझी काळजी वाटते कुसुम? तुला जर खरंच माझी काळजी असते ना तर त्या दिवशी ऑफिसमध्ये निदान माझं ऐकून घेतलं असतंस तू. अनुजशी बोलून माझे डुबलेले पैसे परत मिळवून दिले असतेस. असो, पण आता मला तुझ्या मदतीची गरज नाही आणि तुझ्या सल्ल्याचीही गरज नाही. माझं खूप चांगलं चाललंय आणि प्लीज त्यात नाक खुपसू नकोस. बाबांसारखा माझ्यावर संशय घेणं बंद कर. अगं अनुजराव आपल्याला चारधाम यात्रेला पाठवायचं म्हणतंय. अहो कशाला? आणि कुसुमला माहितीये का? नसेल माहिती तिला अजून, पण मीही त्यांना नको नकोच म्हणत होतो की नाही. तू तर ऐकलंस, पण ते ऐकायलाच तयार नाहीत. पाठवणारच म्हणाले. खरं सांगू वासंती, आपण गेल्या जन्मी काहीतरी पुण्य केलंय म्हणून आपल्याला इतका सोन्यासारखा जावई मिळालाय. हो का? आता काय केलं तुमच्या सोन्यासारख्या जावयाने? मृदुला, पाणी आण ग. अरे अनुजरावांनी खूप मोठं डील क्रॅक केलंय म्हणून अभिनंदन केलं त्यांचं. खूप मेहनती आहेत ना अनुजराव? अरे वा, ही तर चांगली बातमी आहे. अनुजच्या मोठ्या डील मधला छोटा हिस्सा आपल्याला मिळायलाच हवा. आता काय? जसा तहानलेला पाण्याच्या शोधात असतो तसा मी. तुझी तहान भागेल इतके पैसे नाहीयेत माझ्याकडे. मॅडम, तुमच्या बॉयफ्रेंड कडे भरपूर पैसा आहे. हो, आतापर्यंत त्याच्याच कार्डवरनं पेमेंट करत होते, पण आता त्याचंही लिमिट संपत आलंय. कार्डचं काय घेऊन बसलात मॅडम? तुमचे साहेब तिकडे मोठमोठ्या डील क्रॅक करतायत. एक मिनिट, हे तुला कसं कळलं? जसं तुमचं अफेअर कळलं तसंच. पण हे महत्वाचं नाहीये. त्या क्रॅक झालेल्या डील मधून मला कमिशन हवंय. 5 लाख रुपये आजच्या आज माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करायचे. नाही देणार. हा, परत मला तेच बोलायला लावतेस? मी अनुजच्या डोक्याला ताप देत नाहीये म्हणून तो शांतपणे डील क्रॅक करू शकतोय. कळतंय तुला? आता या समजूतदारपणाची किंमत तर तुला मोजावी लागेलच ना. फक्त 5 लाख रुपये माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करायचे. माझ्याकडे फक्त 1 लाख कॅश आहेत आणि 4 लाख मी ट्रान्सफर करते. चालेल, तेही चालेल. मी पत्ता आणि वेळ कळवतो. कोण असेल हा? आणि याला ऑफिस मधल्या एवढ्या आतल्या गोष्टी कशा काय माहीत? या माणसाचा शोध घ्यायलाच हवा. ऍक्च्युली कुसुम, तूच का नाही येत उद्या माझ्या बरोबर मीटिंगला? मी? हे बघ कुसुम, ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. आता विचार करण्यात वेळ नको वाया घालवूस. त्याच्यापेक्षा हा वेळ प्रेझेंटेशनच्या प्रिपरेशनवर केला. ओके? अनुज, पण ही कंपनीसाठी खूप महत्वाची मीटिंग आहे आणि खूप मोठा क्लायंट आहे. मग काय झालं? हे बघ कुसुम, मला असं वाटतं की आपला होमवर्क जर परफेक्ट असेल ना तर आपल्याला काहीच अडचण येत नाही. आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे कुसुम. तू काळजी नको करूस. आपण दोघे मिळून मस्त प्रेझेंटेशन तयार करू. एली, ये ना. काही काम होतं का? हो. उद्याच्या मीटिंग पेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. ऍक्च्युली मी आणि कुसुम उद्याच्या मीटिंगचं प्रेझेंटेशन तयार करत होतो. ऍक्च्युली कुमसुमकडे काम होतं माझं. बोल ना. काही वेंडर्सची बिल्स आली आहेत आणि ती तुझ्या पीसी मधून आपल्या प्रोजेक्ट अकाउंटला ऍड करायची आहेत. एली, या कामासाठी तू कुसुमला इथून घेऊन जाणार आहेस? प्लीज नको. इथे मला कुसुमची गरज आहे.
सॉरी एली, तू करशील का प्लीज? या शुअर. फक्त तुझा पासवर्ड दे मला. आय एम सो सॉरी कुमसुम. And thank you so much. At the same time, त्या ब्लॅकमेलरला तुझ्याच नावाने पैसे ट्रान्सफर केले. या एलीशी पंगा घेतला की काय होतं हे लवकरच तुला कळेल. हा तर शशांक आहे, कुमसुमचा भाऊ. एका दगडात 2 पक्षी मारले जाणार. शशांकचा डाव त्याच्याच वर उलटणार आणि कुमसुमची इमेज सगळ्यांसमोर ब्रेक होणार. बाबा माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवत आहेत. खरं तर ते असं कधी वागत नाही. ते खरंच चारधामला जाणार नसतील ना? चारधाम यात्रेचा खर्च खूप असतो. इतके पैसे बाबांकडनं कुठून आले? शशांकने अनुजचे पैसे जे परत करायला त्यांना दिले होते त्या पैशातून तर त्याने चारधामचा प्लॅन केला नसेल ना? नाही नाही, मृदूला चुकतेस तू. बाबांवर असा अविश्वास दाखवणं बरोबर नाही. तू कुमसुमवर फार डिपेंड राहायला लागलायस हल्ली. अकाउंट रिलेटेड काही क्वेरीज असतील तर तिची हेल्प घेतो फक्त. तुला गिल्ट वाटायचं ना की आपण दोघं तिला चीट करतोय. पण खरं सांगू, आता मला तसं फिलिंग यायला लागलं की तुम्ही दोघं मिळून मला चीट करताय. तू आणि तुझी ती लीगल बायको कुमसुम. तुम्ही दोघं तुमच्या इमोशनल गरजांसाठी माझा वापर करून घेताय. असं काहीही नाहीये एवढी. आता ऑफिस रिलेटेड कामांमध्ये मी कुसुमची हेल्प घेतली तर तुला एवढा इश्यू करायला काय झालं? आता ती त्या कामात एक्सपर्ट आहे तर ते काम मी तिलाच सांगणार ना. हा अनुज, तुझ्या मनात नेमकं काय ते प्लीज मला स्पष्ट सांग. कारण तू माझा आहेस हे अजूनही मला फिलिंग येत नाहीये. ते असं नाही येणार एली. कारण मी कुसुमला, माझ्या घरच्यांना अजून आपल्याबद्दल खरं सांगितलेलं नाहीये आणि मला कोणालाही फसवायचं नाहीये एली. आणि त्यांना बाहेरून हे सत्य कळलं तर? अनुज, तुला माझ्यामध्ये आणि कुमसुममध्ये कुणाला एकाला निवडावं लागलं तर तू कोणाला निवडशील? मला नाही माहिती एली. एली, तुला याच कारणासाठी मी इथे जॉब करू नको म्हणून सांगत होतो. एली प्लीज बी प्रोफेशनल. आता मी इथे काहीतरी इम्पॉर्टंट काम करतो आणि तू काय चालवलेस? प्लीज यार एली. आय एम सॉरी. मी तुला मदत करते. एली वेट अनुज. अनुज, या फिगर्स कोणी टाकल्यात? कुसुमनी. इतक्या कमी?
अरे एवढं लो प्रोफाईल का प्रेझेंट करतोय आपण स्वतःला? ऍक्च्युली मला तर या फिगर्स रिअलिस्टिक वाटतात. अनुज, तू सरनोबत इंडस्ट्रीजचा ओनर आहेस आणि हाय व्हॅल्यूज हे हाय एम्बिशन प्रेझेंट करतं. डोंट वरी, मी या फिगर्समध्ये थोडेसे चेंजेस करते आणि तुला नवीन प्रेझेंटेशन बनवून देते. ओके? कुमसुमला खरं तर अशा डीलचं प्रेझेंटेशन बनवण्याचा एक्सपिरियन्स नाहीये, सो तिने करेक्ट फिगर यामध्ये मेन्शन केल्यात. ओके, मी हे डिटेल्स मला मेल केलेले आहेत. प्रेझेंटेशन तयार झालं की मी तुला परत सेंड करते. फर्स्ट इम्प्रेशनसाठी प्रेझेंटेशनमध्ये काही गोष्टी मॅनिप्युलेट कराव्याच लागतात. एली, जान, प्लीज आता थँक्स म्हणू नकोस. हे डील क्रॅक झाल्यानंतर ग्रँड पार्टी करूयात. ओके? इलिशालाच बरोबर घेऊन जायला हवं. शी इज स्मार्ट, कॉन्फिडेंट. मला मदत होईल तिची. मृदुला, मी तुला फोन केला होता, हे प्लीज घरात कोणाला सांगू नको. आय मीन उगाच टेन्शन घेतील ना ते. नाही सांगणार. पण मला एक कळत नाहीये की पैसे गेले कुठे. नाही म्हणजे शशांकनी बाबांना दिले होते तुम्हाला द्यायला. जे दिले तर असतील त्यांच्याकडे. पण मृदुला, तू जरा नीट लक्ष ठेवा. म्हणजे पैसे कुठून येतात, पैसे कसे खर्च होतात, हे जरा नीट लक्ष ठेवलंस ना तर तुलाही समजेल. रुपाली, रुपाली कुठे? बाहेर गेली जरा. रुपालीसाठी मी हे काय आणलंय बघ. शशांकनी घेतला का? ठीक आहे, तो कुठला घेतोय? मी आणलाय. पण मृदुला, तू जरा नीट लक्ष ठेवा. म्हणजे पैसे कुठून येतात, पैसे कसे खर्च होतात. एवढे पैसे कुठून आले तुमच्याकडे? अगं एवढे पैसे म्हणजे काय? हा नवीन नाही आहे, हा सेकंड हँड घेतलाय मी. सेकंड हँड आहे पण उत्तम कंडिशन मधला आहे. आता कुसुमच्या पगारातून पैसे काढलेत, पण जमतील तसे आपण त्यात परत टाकू. अगं पण रुपालीला तिच्या अभ्यासासाठी किती उपयोगी पडेल हा. तू मला न विचारता माझ्या आई बाबांना चारधामच्या यात्रेला का पाठवतोयस? अनुज, मी तुला आधीच सांगितलं होतं माझ्या घरच्यांसाठी काही करत जाऊ नकोस, पण तू ऐकतच नाहीस. अच्छा, म्हणून तू रागावलीस माझ्यावर? तू दुसरा पर्याय ठेवलायस? तुला माहितीये अनुज, तुझ्या या वागण्यामुळे ना वहिनीच्या मनात गैरसमज निर्माण झालाय. कुसुम प्लीज शांत हो. कशी शांत हो अनुज? आता वहिनीच्या मनातला गैरसमज कसा दूर करू? कुसुम, आय नो, खरं तर मी तुला आधीच सांगायला हवं होतं, पण आईने मला सांगितलं की जावयाने सासू सासऱ्यांना चारधामच्या यात्रेला पाठवायचं असतं, म्हणून मी हा सगळा प्लॅन केला. आणि कुसुम, हे बघ, वहिनीच्या मनात जो काही गैरसमज झालाय तो आपण दूर करूया, आपण करूया तो प्रॉब्लेम सॉल्व्ह. पण आत्ता प्लीज मला कामावर फोकस करू दे. तुला माहिती आहे हे डील माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. माझ्या घरच्या प्रॉब्लेम्स पेक्षा तुझ्यासाठी ही डील जास्त महत्वाची असेल ना? कुसुम, बिझनेस पेक्षा फॅमिली जास्त इम्पॉर्टंट आहे, मला माहिती आहे. पण हा क्लायंट आपल्या कंपनीसाठी प्रेस्टिजियस आहे, तुला माहिती आहे ना? फाइनली तीर सीधा जाके निशाने पे लगा. अनुज, सॉरी, मी काल जरा ओव्हर रिॲक्ट केलं. मला तुझ्या मीटिंग बद्दल खरंच माहित नव्हतं. काल मेल वाचल्यानंतर मला कळलं की त्यांना जो डेटा अपेक्षित होता तोच मी तुला सेंड केला होता, पण मी तर तुला तो कुसुम, सेंड. आय एम सॉरी, चूक माझी आहे. का? नक्की काय झालं होतं? ऍक्च्युली मी तुलाच मीटिंगला घेऊन जायला हवं होतं. तू मीटिंगला नेलेलं प्रेझेंटेशन मी पाहिलं.
त्यातले नंबर्स आणि डेटा चेंज झालाय. ते ऍक्च्युअल नंबर्स नव्हते. पण मीच लास्ट मिनिट डिसिजन घेतला होता, क्लायंटवर बेटर इम्प्रेशन पडावं म्हणून. अनुज, तुझ्याकडून हे एक्सपेक्टेड नाहीये. आय मीन आय एम सॉरी. अनुज, एक सांगू, खोटं ना पाण्याला येणाऱ्या बुडबुड्यांसारखं असतं. त्याचं आयुष्य सेकंदापेक्षाही कमी असतं. बट डोंट वरी, ही डील क्रॅक करण्यासाठी होईल तितके प्रयत्न आपण करतोय. सो लेट्स बी पॉझिटिव्ह आणि तोपर्यंत आपण वाट पाहूया. आता काय सत्ता बदल झालाय, तुम्ही म्हणाल तसंच वागायला हवं. आणि तो बिल आठवणीने आण. आणि काय आहे ना, पैसे कुठे आणि कसे खर्च होत आहेत याचा हिशोब ठेवायला पाहिजे आता. हो. हॅलो, सॉरी हा, मी तुम्हाला होल्डवर ठेवलं ते जरा. अगं नाही ग, ऐकलं मी सगळं. आता तुला कळलं पैसे कुठे आणि कसे खर्च होत आहेत ते? हो, सगळं कळतंय मला. तू जर त्यांच्याकडे हिशोब मागतेस हे जर कुसुमला कळलं ना, तर कुसुम त्यांना पाठीशी घालेल. काय करणार? तिला गुड बुक्स मध्ये राहायची सवय आहे ना. वागू दे ना तिला. कुसुममुळे आजपर्यंत शशांकला खूप अपमान सहन करायला लागला, पण आता ते मी सहन नाही करणार. ठेवते मी. देशमुखांच्या घरात ठिणगी पडली. आता स्टेप नंबर 2, मिशन सुहासिनी. तशी ती हलक्याच कानाची आहे आणि कुसुमबद्दल सांगायची हीच वेळ आहे. बिचारी कुसुम आता कसं काय सहन करणार आहे देव जाणे. येस सर. हॅलो, मी AK ग्रुप मधून अजित कुमार बोलतोय. थँक्यू सर. स्वर्णोबत इंडस्ट्रीज बद्दल आम्ही खूप ऐकून होतो. आज तुम्ही जे प्रेझेंटेशन मेल केलं त्यातून तुम्ही पुन्हा एकदा ते सिद्ध केलं. मेल? हो, कुसुम मॅडमचा सकाळी मेल आला होता आणि हे डील क्लोज करण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता होती त्या सगळ्यांची समाधानकारक उत्तरं त्या मेलमध्ये होती. रिअलिस्टिक डेटा, ट्रान्सपरन्सी, फ्युचर प्रॉस्पेक्टस, सगळं एकदम डिटेल. खूप अभ्यास करून त्यांनी PPT बनवला होता. कुसुम मॅडमचा मेल वाचूनच आम्ही डील क्लोज करण्याचा निर्णय घेतला. थँक्यू सर. इतक्या कमी वेळामध्ये इतकं डिटेल वर्क करून कुसुम मॅडमने मेल पाठवला. रिअली ग्रेट जॉब. आय मस्ट से तुमचा स्टाफ खूप डेडिकेटेड आहे. थँक्यू सो मच सर. वेलकम. कुसुममुळे ही डील क्लोज झाली आहे आणि मी तिला अंडर एस्टिमेट करून खूप मोठी चूक केली आहे. वहिनी, तुझ्या मनात जे काही आहे ते प्लीज बोल. असं मनात धरून ठेवशील तर गैरसमज अजून वाढतील. बोलून ते दूर करता येतील. काय ना, या घरात काही चुकीचं घडलं की त्याचं खापर शशांकवर फोडलं जातं. तू आणि रुपाली मेहनतीने पैसे कमवता, ते जपून खर्च करा असं बाबा सांगतात ना. आणि आता शशांकनी मेहनतीने कमवलेले पैसे हे विचार न करता खर्च करतात, ते योग्य आहे का? आणि तसे घर खर्चाला दिलेले पैसे कुठे खर्च होत आहेत आणि कसे होत आहेत हे कळलंय मला. मुलींसाठी गिफ्ट, रुपालीसाठी लॅपटॉप, चारधाम यात्रेचा पूर्ण खर्च अनुजनी केलाय वहिनी. आणि ते पण त्याच्या आईंच्या सांगण्यावर. बाबांनी खर्च करण्यावर माझा काहीच आक्षेप नाहीये, पण शशांकवर जो संशय घेतला जातोय ना, ते मला आवडत नाही. आणि ते मला मान्यही नाही.
जेव्हा केव्हा बघावं तेव्हा ती माहेरी गेलेली असते किंवा जात असते. आज काय दिवाळी, उद्या काय संक्रांत, आता काय कीर्तन. एका पाठोपाठ सुरूच आहे तिचं. नवीन लग्न झालंय, सुरुवातीला प्रत्येकीला माहेरची ओढ असतेच. हो, पण आपली केस थोडी वेगळी आहे ना. कुसुमने अनुज सोबत सावलीसारखं राहिलं पाहिजे. अनुजच्या गाडीचं ऍक्सिडेंट झालं तेव्हा कुसुम कुठे होती त्याच्यासोबत? ते दोघं जेव्हा गोव्याला गेले तेव्हा कुसुममुळे अनुजवरती किती वेळा तरी संकट आली होती, ती टळली. तू हे सगळं विसरली आहे का? सुहासिनी, मी काय बोलते तर प्लीज वाईट वाटून घेऊ नको, पण आपण विषयाची परीक्षा का घ्या? शैतान का नाम लिया और शैतान हाजिर. हा बोल कुसुम, बाबांची तब्येत बरी आहे ना? हो हो बरी आहे. आई, आज आज वहिनीला जरा माझी मदत लागणार आहे. मी इथेच राहू आज, चालेल? नाही, म्हणजे तू आधी ऑफिसला जा. अनुज तुझी वाट बघतोय, त्याचं काहीतरी अर्जंट काम आहे तुझ्याकडे. ओके ओके, मी जाते. आईंना काय झालं? ते असं कधी बोलत नाहीत. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, मागचे काही दिवस आपण एक डील क्रॅक करण्यासाठी सगळेच जण खूप मेहनत करत होतो. एके ग्रुप सारखा क्लायंट आपल्या कंपनीसाठी किती इम्पॉर्टंट आहे, किती प्रेस्टिजियस आहे, हे मी तुम्हाला नव्याने सांगायला नको. सो गाईज, नवीन वर्षाची सुरुवात खूप धमाकेदार झाली आहे. फायनली आपण हे डील क्रॅक केलंय. आणि 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 सगळ्यात इम्पॉर्टंट अनाउन्समेंट, हे डील क्रॅक करण्यामागे आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त एका एम्प्लॉईने मेहनत केली आहे. सो या डीलचं सगळं क्रेडिट त्या एम्प्लॉईला जातं, आणि ती एम्प्लॉई आहे कुसुम. काय झालं? अरे तिच्या दादाचा ऍक्सिडेंट झालाय. काय? दवाखान्यात ऍडमिट केलंय, पण ऑपरेशनसाठी डॉक्टरांनी 1,00,000 रुपये ऍडव्हान्स भरायला सांगितलंय. कसं, कुठून पैसे? मृदुला शांत हो, रडू नको, शांत हो. मी आहे ना, मी करतो व्यवस्था. तू आधी रडणं बंद कर बरं. तुझ्याकडे आहेत का एवढे पैसे? नाहीतर परत. अरे एवढे पैसे कुठून आणतोस रे तू? अशी कुठं गुंतवणूक करून ठेवलीस? आम्हाला तरी सांग बाबा. आणि असं कोणता बिझनेस करतोयस तू? बाबा, कधीतरी माझ्यावर विश्वास ठेवा. अरे तुम्हाला बिझनेस मधलं कळतं का? मृदुला, तू काळजी करू नको. मला फक्त अर्धा तास दे, मी करतो मॅनेज. नको रडू. अगं हो, मला दादाला भेटायचं. रडू नको बाळा, नको काळजी करू, जाऊ आपण. कुसुमला सुहासिनीच्या नजरेतून पाडण्याचा हा चांगला चान्स आहे. अनुज, अनुज, सुहासिनी, खूप लागलंय का तुला? काकी, इट्स ओके, इट्स ओके. अनुज, सुहासिनी, ये इकडे बस. अनुज, अनुज काय झालं? बस. येते, काय ये झालं? बस, ये, पडलास का? लागलंय का तुला कुठे? ए रेखा, पाणी आण. कुसुम कुठे आहे? काय झालं? नाही, फार काही नाही. आय थिंक तो पाय घसरून पडला. काय रे?
हो ऍक्च्युली माझी चूक आहे. मी फोनवरती मेसेज टाईप करत होतो, लक्ष नव्हतं माझं. कुसुम कुठे होतीस तू? मी ते जरा फोनवर. महत्वाचा फोन होता का? हो, आईचा फोन होता. उद्या बोलावलं असेल. हो, जरा घरी. नाही, पण तू कुठेही जायचं नाहीये. आजकाल वरचेवर माहेरी जायला लागलीयस तू कुसुम. इतकं काय महत्वाचं काम असतं ग? आई, कुसुमच्या घरी खरंच जेन्युइन प्रॉब्लेम झालाय, प्लीज तिला जाऊ दे. मला काही होणार नाही आई. आई, लग्न झालं म्हणून मी माहेरच्या जबाबदाऱ्या टाळू शकत नाही. लग्नाआधी मी घरच्यांना वचन दिले, जेव्हा केव्हा माझी गरज भासेल तेव्हा मी त्यांच्या मदतीला नक्की येईन. सॉरी आई, पण मला घरी जावं लागेल. कुसुम, तुझा पाठव सगळे फोटो आत्ताच्या आत्ता सरनोबत सरांना पाठव. काय? हे बघ, मी धमकी देत नाही हा. डार्लिंग, मी सुद्धा खरंच सांगतेय तुला, आत्ताच्या आत्ता सगळे फोटो सरनोबत सरांना पाठव. पाठवले? मला माहितीये की ते फोटोज तू सरनोबत सरांना नाही पाठवणार, कारण जर तू तसं केलंस तर तुझंच नुकसान आहे. म्हणजे तुझी बहीण कुसुम तिचा संसार मोडेल आणि मग त्याचं सगळं ब्लेम तुझ्यावर येईल. कोण कुसुम? मी कुसुम नावाच्या कोणत्याही व्यक्तीला ओळखत नाही हा. इट्स टू लेट डार्लिंग. मला सगळं सत्य कळलंय. शशांक